शंभू 11 अरलबड़ी टीम की अगर बात करें तो सुधीर कदम जो बहुत एंजॉय कर रहे हैं, टीम के ओनर हैं, क्योंकि टीम का प्रदर्शन पहले मैच में बहुत ही बढ़िया रहा। दावेदार टीम को आपने टूर्नामेंट से बाहर भेजा है। बल्लेबाज सलमान और प्रदीप गेंदबाजी करेंगे। प्रथमेश आज जो इन्होंने विकेट लिया ना, खास करके रंजीत पराडे का, वो बिल्कुल वीडियो वायरल करेंगे tenniscricket.in की टीम। प्रथमेश तैयार और ये इनकी ताकत है, फुल गेंदबाजी करते हैं। यहां खतरा हो सकता है, थ्रो अगर बेहतर होगा तो खतरा है। और बल्लेबाज प्रदीप बहुत निराश। सलमान और प्रदीप के बीच वो तालमेल में कमी आई है। देख रहे एक दूसरे की तरफ, और गुस्सा भी आया। करे तो क्या करे। बल्लेबाज कैच आउट होता है कोई परेशानी नहीं है, क्लीन बिल्ड होता है कोई परेशानी नहीं, लेकिन रन आउट होता है ना तो बहुत गुस्सा होता है। और वही हुआ बीच मैदान पर प्रदीप और सलमान के बीच जो तालमेल में कमी आई, प्रदीप को जाना पड़ा मैदान के बाहर। पिछले मैच का स्टार्ट देखिए, रंजीत पराडे का विकेट वो क्लीन बॉल था, अब प्रदीप का विकेट है लेकिन रन आउट, लेकिन सबसे बड़ी बात है विकेट मिला। तो स्टार्ट प्रथमेश का बहुत बढ़िया। और एक्शन रिप्ले tenniscricket.in द्वारा आपको दिखाएंगे गेंदबाजी क्या हो रही है। स्टंप के अंदर गेंदबाजी बिल्कुल कर रहे हैं, बहुत अच्छी गेंदबाजी, और स्टंप के अंदर गेंद को फिनिश कर रहे हैं। ये ताकत है प्रथमेश की, गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी करते हैं और फुल इन गेंदबाजी, ज्यादा बाउंसर नहीं डालते, तो गेंदें हरकत भी कर रही है। आप हरकत करेंगे तो प्रसाद जी बरकत भी मिलेगी आपको। न्यू बैटर इंद्रजीत, बल्लेबाजों को खाता खोलना, ये खिलाड़ी आज सुर्खियों में रहेंगे। मिस्टर प्रथमेश। इंद्रजीत लेफ्ट हैंडर बल्लेबाज, इस वक्त पॉइंट कवर, स्टक कवर, मिड ऑफ, ऑन साइड पर खेल दिया। इस बार शॉर्ट पिच गेंद थी लेग स्टंप की तरफ और पुल किया था लॉन्ग लेग की तरफ बैटर इंद्रजीत ने। इंद्रजीत ऑन मार्क इज ऑन 1, नाउ स्कोर 1 for 1 मालीनगर। कृष्ण पवार त्याच्यासाठी देखील हे मैदान नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे। जसं रंजीत पराडेने सांगितलं की इथल्या आयोजकांबरोबरच प्रेक्षकांचं मला भरभरून प्रेम मिळतं, कृष्ण पवारच्या बाबतीत देखील तेच घडलेलं आहे। माळीनगरचा हुकमाचा एका टेनिस विश्वामध्ये धुमाकूळ घालतोय, तर दुसऱ्या बाजूला इथे प्रथमेश नावाचं वादळ घोंगावतंय। कुछ देर के लिए खेल रुका हुआ, ये क्रूशियल मुकाबला है। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर के बाद आपको दिखाएंगे किस तरह से वो 30 रन बनाए थे प्रथमेश ने और एंजॉय किया था। विनिंग मोमेंट भी उनके नाम पर रहा। अभी फिलहाल ये दोनों बल्लेबाज जो है ना वो चर्चा कर रहे हैं, सलमान और इंद्रजीत। दोनों को यहाँ संभल कर बल्लेबाजी करनी है। 6 ओवर का मुकाबला है और एक तरफ प्रथमेश आग उगलते हुए बहुत ही बेहतरीन पारी खेलते हुए वो विनिंग स्ट्रोक भी चढ़ा और पहले मुकाबले में अच्छा प्रदर्शन अरलवाड़ी टीम का रहा। शिटपल टीम थोड़ा इंतजार करेगी स्ट्राइकर पर इंद्रजीत। बेहतरीन स्ट्रोक लेकिन खिलाड़ी है मिडॉन पर। प्रथमेश शिकार करने के लिए माहिर है, ये शेर है, शेरदिल खिलाड़ी। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर tenniscricket.in पर। इंद्रजीत ने एक अच्छा स्ट्रोक खेला था, पुल किया था, लेकिन ये गेंद आगे है, ये इनकी ताकत है। गुड स्पॉट पर गेंदबाजी करते हैं और बहुत अच्छा कैच। आदर्श पाटिल ने एक आदर्श कैच लिया मिडॉन पर। सेकंड विकेट इस मुकाबले में मालीनगर के उम्मीदों को लगता है दूसरा झटका। सेकंड विकेट मतलब प्रथमेश इस मैच में तिखी गेंदबाजी कर रहे हैं। न्यू बैटर, नए बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं बैटिंग करने के लिए। पृथ्वीराज चषक 2025 एक मशहूर टूर्नामेंट है सीजन का। एक तरफ डिंगरे सरकार बहुत बड़ी टूर्नामेंट चल रही है, दूसरी तरफ आप देख रहे हैं पृथ्वीराज चषक। पश्चिम महाराष्ट्रासाठी एक मोठं प्लॅटफॉर्म आहे, व्यासपीठ आहे, हक्काचं व्यासपीठ आहे। प्रत्येक हापमध्ये आपण नवीन चेहरे पाहतोय, प्रत्येकाला संधी, गाभा त्या खेळाडूंना संधी मिळते, 40+ संधी मिळाली, प्रोफेशनल खेळाडूंना संधी मिळते। ऑफ स्टंप के बाहर गेंद, लेट खेलने का प्रयास, खामियाजा भुगतना पड़ा। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज आए, बल्लेबाज चले गए। विकेट के पीछे खली, लेकिन प्रथमेश बीच मैदान पर बहुत ही जबरदस्त प्रदर्शन करते हुए सेलिब्रेशन कर रहे, खलबली मचा रहे हैं। स्कोर अगर देखें तो आंकड़े उल्टे चल रहे हैं। 1 रन स्कोरबोर्ड पर और 3 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। मालीनगर
जिस बात के लिए वो जाने जाते हैं उस तरह का तो परफॉर्मेंस नहीं है, लेकिन आज हरलवाडी क्या जबरदस्त प्रदर्शन. हरलवाडी या संघाने केले प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी आणि इकडे एक एक गडी जो आहे ना तो डगआउट मध्ये जातोय. उलटा आकडा आहे सध्या, उलटा आकडा. हा आकडा कुणाला आवडला म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला तर अजिबात आवडला नाही. एक धाव झाले आणि 3 फलंदाज आज डोकं वर काढू शकत नाही, बघू पण शकत नाही एकमेकांकडे, अशी परिस्थिती आहे. फलंदाज बाद झाला, प्रदीप भोपळा पडू शकले नाहीये. इंद्रजीत 1 धाव आणि त्यानंतर बाद झाला संतोष. छान फटका खेळलाय. चेंडूला ग्लास केलं होतं फाईन लेगच्या दिशेनं. धावसंख्या 2-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतिमेचे षटक आतापर्यंत प्रभावी ठरलेलं आहे. काय जबरदस्त कामगिरी केली. रिदम के साथ गेंदबाजी कर रहे, ज्यादा आजादी नहीं दे रहे और बढ़िया प्रदर्शन, सही इलाके में गेंदबाजी. हवा में गेंद है, कमर का खिलाड़ी धारी के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद 1 2 3 4 1 2 का 4 बाउंड्री लगी, बाद 4 रन. वेलकम बाउंड्री. धावांचा दुष्काळ जेव्हा पडला होता तेव्हा ही बाउंड्री, हा चौकार आहे ना, तिथे पुन्हा एकदा संजीवनी देणार असेल. आता विहिरीमध्ये पाणी आहे, पण ते पाणी काढण्याकरता तुमच्याकडे या ठिकाणी एक छानशी बॉटल असली पाहिजे, त्या ठिकाणी साधनं असलं पाहिजेत. गुणवत्ता आहे, पण धावांची भूक वाढवणं गरजेचं आहे. धावांची तहान इथे आता लागले का अभिला, ते पाहूया. अभि 5 वरती आहे. आज धनंजय चव्हाण साहेबांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर हा व्ह्यू आपण पाहू शकता इथे या मैदानाचा आहे. अतिशय विहंगमाचं दृश्य. एरळवाडीचे मैदान क्रिकेटसाठी ओळखलं जातं. ऑफ्टमच्या बाद चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळलाय. फटका चांगला आहे. आपला फटका 440चा झटका. अभिला साथ देत असताना दुसऱ्या एंड कडून सलमान टू सलमान. आणि अशा या जुगलबंदीमध्ये सलमाननं खेळलेला फटका नेत्रदीपक, दर्जेदार, दिमागदार. धावा मिळते 4, चौकार. धावसंख्येला आकार. धावसंख्या पोहोचली दुहेरी अंकामध्ये. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माळीनगर आणि अरळवाडी, अर्थात शंभू 11 अरळवाडी. याच्या शॉट नाही था. दोन्ही संघांचा विचार केला तर अकलूज मधलेच आहेत, एकाच जिल्ह्यातले आहेत, एकाच तालुक्यातले आहेत. त्यामुळे एक दुसऱ्या म्हणजे दोन्ही संघांचा एकमेकांचा खेळ खूप चांगला माहिती आहे. म्हणजे ताकद काय, कमजोरी काय, हे दोन्ही संघांना छान माहिती आहे. धावसंख्या 10, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलमान. मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे. प्रथमेश राठौड़ ने ये कैच लपका. शानदार. इनके लिए आज का दिन कमाल कर रहा है. स्कोर 10 रन 4 विकेट के नुकसान पर. बल्लेबाज बैक टू द पेविलियन. सलमान का विकेट सलमान ने लिया और सलमान ने बदला लिया. पहले आपने चौका जड़ा था भाई, पहले चौका जड़ा, उसके बाद में गेंदबाज सलमान ने बदला लिया. प्रथमेश राठौड़ साहब तो कमाल कर रहे हैं. शानदार बल्लेबाजी, गेंदबाजी और फील्डिंग. प्रथमेश राठौड़ मॅन फ्रॉम सोलापूर. माळीनगर चा संघ सध्या अडचणीत सापडलाय. 10 for 4. अच्छा स्ट्रोक है. मिड ऑफ का खिलाड़ी धारे के अंदर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया. प्रथमेश राठौड़ पीछा कर रहे, 2 रन लेने की कोशिश. ओह, ये करीबी मामला था. विकेट कीपर को देखिए, विकेट कीपर के रिएक्शन क्या बता रहे कि यह बिल्कुल करीबी मामला था. अब जाकर डगआउट से थोड़ा सा आवाज आ रहे. इससे पहले मांडवगढ़ भराटा के जो हालात थे इस तरह के थे, क्योंकि रन नहीं आ रहे थे. केवल 29 रन बनाए थे. स्कोर 12 रन 4 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो बिल्कुल यह दूसरा ओवर चल रहा है. विशाल 2 पर खेल रहे, अभी 5. सलमान का यह ओवर 4 गेंदों में 6 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट. स्ट्राइकर पर विशाल, जिनको बड़े स्ट्रोक के लिए बिल्कुल जाना जाता है, माहिर खिलाड़ी है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. स्लिप में खिलाड़ी तैनात है, लेकिन गेंद को इस वक्त फील्ड तो नहीं कर पाए. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज सलमान द्वारा. अभी 5 पर खेल रहे विशाल, 3 पर. स्कोर 13 रन 4 विकेट के नुकसान पर.
मालीनगर। इस ओवर की अगली गेंद गेंदबाज सलमान द्वारा। कनेक्शन अच्छा है, मिड ऑन दायरे के अंदर गेंद जाएगी बाउंड्री की तरफ, 4 रन मिलेंगे विशाल के पारी का। यह बहुत ही महत्वपूर्ण चौका। एक्शन रिप्ले बट टेनिस के डॉट इन पर आप जरूर देखेंगे ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद थी, जल्दी बाप लिया था, पढ़ लिया और जड़ लिया और सीधे बल्ले से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक। विशाल के लिए स्टार्ट तो अच्छा मिला, लेकिन यहां से वो बड़ी पारी की जरूरत है। विशाल के तरह 7 पर अभी 5 पर बल्लेबाजी कर रहा है। स्कोर 17, 4 विकेट के नुकसान पर मालीनगर। अब यहां से और 4 ओवर का खिलाना बाकी, 24 गेंदें आपके पास है, तो कम से कम 50-60 के आसपास आप सोच सकते हैं। प्रोजेक्ट स्कोर क्या है वो भी मैं आपको बताऊंगा, 51 दिखाई दे रहा है, लेकिन अभी चौका जड़ चुके, विशाल चौका जड़ चुके हैं और अब आपका जो स्टार्ट अच्छा हुआ है विकेट गिरने के बाद, दबाव आपके ऊपर है। प्रथमेश 1 ओवर 2 रन, प्रथमेश ने 2 बार बहुत अच्छा प्रदर्शन किया है। 1 ओवर 6 रन और 2 विकेट, 2 शिकार, बढ़िया प्रदर्शन प्रथमेश का रहा है। तीसरा ओवर प्रगति पर है। प्रथमेश राठौड़ और एक तरफ रंजीत पराठे, ये जो बैटल था, दोनों कमाल के खिलाड़ी है, प्रोफेशनल खिलाड़ी है। लेग स्टंप के बाहर गेंद जा रही है। एक स्पर्धा होती टिंगरी सरकार, मागच्या पर्वामध्ये प्रथमेशनं तिथे केलेली कामगिरी आणि त्यावेळेस सोलापूरचे सर्व खेळाडू मला तिथे भेटले। आम्हाला आता बाकी काही नकोय, बाकी काही नकोय, आम्हाला या खेळाडूला व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणायचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न खूप चांगला केलाय। बल्लेबाज संघर्ष कर रहे, हल्का सा अपील, लेकिन नंबर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। देखिए अपील किसने किया, विकेट कीपर ने किया। गेंदबाज प्रथमेश ने अपील नहीं किया था, और अपील करना बिल्कुल सारे खिलाड़ियों का काम है। 2 लोग अपील कर सकते हैं, एक ये सारे खिलाड़ी और कोर्ट में वकील। इस बार दोनों अंपायर भी बहुत बढ़िया काम कर रहे हैं। स्कोर 18 रन 4 विकेट के नुकसान पर। हवा में गेंद है, मिस्टर स्टोक, खिलाड़ी बहुत दूर है, कम से कम 2 रन लेने की कोशिश तो हो जाएगी, ये बेहतर है। यहां थोड़ी सी तालियां बजेगी, तालियों की आवाज आएगी और ये तालियां जो है ना बिल्कुल बल्लेबाज का कॉन्फिडेंस और बढ़ाएगी। 20 रन 4 विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर है। प्रथमेश राठौड़ बहुत इंपॉर्टेंट गेंदबाज है और एक तरफ विशाल 7 पर खेल रहे, अभी बस 7 पर खेल रहे, एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात। अभी और विशाल एक साझेदारी बिल्कुल पनप रही है 5वें विकेट के लिए। तेज तर्रार गेंद, वाइड यॉर्कर। एक ही गेंद मैंने देखा था प्रथमेश राठौड़ की, वो हाफ ट्रैकर थी, उसके बाद में इन्होंने फुल लेंथ गेंदबाजी की है। चैलेंज आपने किया है क्या, वाइड के लिए आपने चैलेंज किया है? बिल्कुल वाइड के लिए चैलेंज किया है। तो बल्लेबाज अभी ने सादिक राजापुरकर इनकी तरफ इशारा किया कि भाई लीजिए, या एक रियू और सादिक राजापुरकर जिन्होंने टीवी अंपायर की तरफ सिग्नल किया। इट्स फेयर डिलीवरी। उमेश किनी साहब यहां मौजूद है, टीवी अंपायर। शपल हुई थे, आप कहां खड़े भाई? बिल्कुल 5वें 6ठे स्टंप की तरफ अगर आप खड़े हैं, और उसके बाद में फॉलो बहुत अच्छा किया था प्रथमेश ने। वो बुलाती है मगर जाने का नहीं, शपल हुए हैं तो वाइड देने का नहीं। प्रथमेश को थोड़ा बेनिफिट तो मिलेगा भाई। अच्छा फॉलो किया था प्रथमेश ने। स्कोर 20 4 विकेट के नुकसान पर। इस ओवर की 2 गेंदें, पैरों पे अंदर गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी, ऑन द टोस गेंदबाजी करते गेंदबाज प्रथमेश, बढ़िया लाइन, तेज तर्रार गेंदबाजी, लेग बाय कैशर अंपायर ने किया। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 21 पर 21 फॉर 4। तो जाते जाते हमारे जो ऑपरेटर हैं वो प्रथमेश की वो 30 रनों की पारी भी आपको दिखाएंगे। 3 ओवर के बाद आपको वो दिखाएंगे किस तरह से इन्होंने प्रदर्शन किया था, क्यों ये खिलाड़ी जो है ना वो गेम चेंजर हैं। बढ़िया, बहुत अजीब यहाँ का क्रिकेट, अच्छी गेंदबाजी प्रथमेश द्वारा। 2 ओवर का स्पेल, इन्होंने दिए 10 रन और बहुत ही महत्वपूर्ण 2 विकेट। अब देखते हैं ये पारी जो इन्होंने इससे पहले खेली 30 रनों की बहुत ही महत्वपूर्ण पारी प्रथमेश की रही। गेम चेंजर खिलाड़ी है। टेनिस क्रिकेट डॉट इन पर आप जरूर देखेंगे। स्कोर 22 रन 4 विकेट के नुकसान पर मालीनगर 22 फॉर 4।
20 for 2 प्रथमेश 2 ओवर 10 रन और 2 विकेट। बहुत ही कारगर साबित हुए, बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है, इसलिए ये खिलाड़ी ना हमेशा आइकॉन खिलाड़ी के तौर पर चर्चा में रहते हैं। लाजवाब बल्लेबाजी रही है, पुल हुक सारे शॉट वो खेलते हैं। स्टार्ट अच्छा किया था, एक बार फिर जब उनके रडार में गेंद आती है तो छोड़ते नहीं है। एक स्क्वेयरली की तरफ एक अच्छा स्ट्रोक, 30 रन बनाए थे, उम्दा बल्लेबाजी रही थी। तो गेंदबाजी में परिवर्तन न हुआ है और कमबैक में परिवर्तन होगा। यहाँ बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, गोइंग एंड गॉन, इट्स अ बिगी, मच नीडेड 6। आइए खेल में बदलाव हो रहा है क्योंकि ये सिक्सर आ गया, कमबैक में भी बदलाव हो रहा है। हमारे साथ जुड़ रहे एक लीजेंड कमेंटेटर काका मात्रे माइक्रोफोन पर। धन्यवाद प्रशांत जी। तर धावपलकर धावा पण इथे आपण पाहायला मिळाले, अगदी चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय ती विशालजी। दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, काहीसा यॉर्कर गुडघ्यावर पायावर आदळला। इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट होतोय। 28 धावा, 4 गडी बाद 28, चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज राज, ज्या राजने मागच्या सामन्यामध्ये एक अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती, तोच राज या ठिकाणी आपल्या षटकातील पुढचा चेंडू। यावेळी मात्र आपण पाहिलं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र शॉट फाईनलीच्या क्षेत्राच्या वरून एक धावेसाठी घोषित, एक धाव इथे मिळाली, एक धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून आता मात्र प्रथम खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धन्यवाद धन्यवाद। तर अशा प्रकारे चांगली फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली। संघाची धावसंख्या 35, 4 गडी बाद 35। एका बाजूला विशाल 8 चेंडूमध्ये 21 धावांचे योगदान देतोय, अभि 7 चेंडूमध्ये 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं। राज याच्यावर आक्रमण इथे आपण पाहायला मिळालं। या षटकाचा आपण विचार केला तर या षटकात राजने तब्बल 13 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आतापर्यंत। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहतात, या ठिकाणी मात्र पूर्णपणे विस्तारले क्षेत्ररक्षण, कारण षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये। गोलंदाज तयार, शॉर्ट पॉइंट आहे या ठिकाणी आपण डीप पॉइंट तैनात केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिडआउट। यावी जबरदस्त टायमिंग, फटक्यामध्ये ताकद आहे, क्षेत्ररक्षक देखील पाठला करवता, लॉंग ऑफ मधून अर्थातच चेंडू सीमारेषा पलीकडे येतो, एक शानदार फटका, चौकार, 4 धावा। क्रिकेटमध्ये टोलेबाजी ज्याला म्हणलं तर चौकार षटकारांची आतषबाजी जेव्हा या ठिकाणी होते तेव्हा निश्चितच एक वेगळी मजा आपल्या नेहमी पाहायला मिळते आणि तेच काम या ठिकाणी विशाल करत असताना आपण पाहिलं त्या ठिकाणी खूप चांगलं योगदान, 9 चेंडूत 25 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत आपल्या संघाला दिलंय। 4 बाद 39 धावा इथे धावपळकावर असताना माळीनगर आणि हरळवाडी या दोन संघात सुरू असा सामना। हरळवाडी संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि माळीनगर संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे राज। षटकातला पुढचा चेंडू, यावी बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडू मात्र बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक निश्चितच पाठलाग करेल आणि वाईड श्लॉंगॉन मधून आणि मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक हा झेल फलंदाज बाद। एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला होती, या ठिकाणी मात्र फलंदाज मैदानातून परततोय। विशालची खेळी मात्र इथे समाप्त, ज्याने अतिशय चांगली टोळी फलंदाजी केली होती आणि निश्चित एक चांगलं योगदान दिलं होतं 25 धावांचं, तो मात्र मैदानातून परततोय आणि नवीन फलंदाज अनिश या ठिकाणी मैदानामध्ये येतोय। आता मंडळ अर्धा संघ परतले, 5 गडी बाद 39 धावा धावपलकर इथे आल्यात।
4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. राजची गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर थोडंसं महागडं षटक या ठिकाणी राजनी फेकले, कारण या षटकामध्ये पहिल्या चेंडूत षटकार त्यांनी मारला होता. 2 षटकार आले, 1 चौकार आणि तब्बल 17 धावा खर्च करताना 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. आदर्श पाटील गोलंदाज. यावी चेंडू थोडासा हवेमध्ये, मात्र इथे घोषित क्षेत्रात असेल. शॉर्ट कव्हर पॉइंटला इथे पंच दर्शवतील एक धाव. यस, 1 धाव इथे त्यांनी घोषित केली. 1 धाव मिळते फलंदाजाला. 5 षटक मार्गस्थामध्ये 6 षटकांचा सामना. आणि या ठिकाणी अर्धा संघ मैदानात परले. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आदर्श थोडासा मोठा रन अप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना यावी जबरदस्त टोलेजंग फटका. वायडिश लॉंगॉनला येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. टायमिंग शॉट, कारण बॅट आणि चेंडूचा टायमिंग शॉट जेव्हा या ठिकाणी येतो, मनगडी ताकदीचा वापर या ठिकाणी फलंदाजांनी केला आणि इथे मात्र वाडिश लॉंगॉन मधून एक मोठा फटका. या ठिकाणी बिग हिट ज्याला म्हणलं तर षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. खूप चांगलं योगदान. 5 गडी बाद 46 धावा इथे धावपलकर आल्यात. षटकार या ठिकाणी आपण पाहिलात. अभिच्या बॅटमधून एक शानदार योगदान अभिच्या बॅटमधून आपण पाहायला मिळालं. अभि खेळतोय 9 चेंडूत 14 या धावसंख्येवर आणि तिथे अनिश नवीन फलंदाज नॉनस्ट्राईकला 0 धावसंख्येवर असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा कुठं चेंडू होता. फटक्यामध्ये मग निश्चितच ऑफ साईडला खेळण्याचे ऑफ साईडला खेळला. चेंडू गेला तर डीप पॉईंटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलतोय. यष्टेच्या दिशेने चेंडूची फेकी करतोय. 1 धाव पुन्हा एकदा अभिच्या खात्यात इथे जोडली जातोय. आणि या ठिकाणी आता मात्र मगाशी नव्याने आलेले फलंदाज अनिश मैदानामध्ये या ठिकाणी जॉईन होतोय. षटक क्रमांक 5 आदर्श. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 1 आणि इथे हवेतून खेळण्याचा प्रयत्न पूल केला होता. पूलचा फटका फसला आणि मिड विकेटला हा झेल बांधून फलंदाज 0 धावसंख्येवर मैदानात परततोय. सहावा फलंदाज मैदानातून गमावला. तर या ठिकाणी मालीनगर संघाने सुरुवात चांगली होती मालीनगर संघाची, पण त्यानंतर आपण आपल्या मधल्या काळामध्ये मात्र फटकेबाईच्या मोहामध्ये या ठिकाणी 2 विकेट गेले आणि त्यामुळे 6 बाद 47 धावा इथे धावपलकावर इथे आपण पाहिलेला. प्रोजेक्ट स्कोर साधारणतः 61 इथे मात्र स्क्रीनच्या माध्यमातून दाखवला जातोय. पण या इतक्या धावांपर्यंत हा संघ मजल मारणार का? नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज सुहास. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. सुहास नवीन फलंदाज. यावेळी मात्र हाच अतिशय वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. टप्पा पडला होता उजव्या यष्टीच्या बाहेरून. चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. षटक अर्थात या षटकातला पुढचा चेंडू पकडण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. गोलंदाज तयार. 6 बाद 47 आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून या ठिकाणी सुहास. यावेळी मात्र पूल केलाय. मिड विकेटच्या वरून चेंडूला पाठवलाय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. सुंदर टोलेजंग असं या ठिकाणी फटका तुम्हाला पाहायला मिळेल. ताकदीचा वापर इथे करण्यात आलं. 6 धावांचे योगदान इथे मिळाले. आणि बघता बघता धावा मात्र या ठिकाणी पाहिलं तर 53 धावा. 6 गडी बाद 53 धावा. षटकारांनी आपलं खातं उघडलं होते. सुहास यांनी 2 चेंडूंचा सामना करताना खूप चांगलं योगदान दिलं. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होते. अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहतो. आतापर्यंत 53 धावा धावपल करायला. म्हणजे प्रतिषटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रतिषटक अर्थातच
या ठिकाणी 10.7च्या सरासरी ही धावसंख्या धावफलकावर नोंदवली जाते. ती माळीनगर संघाच्या मात्र अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक येऊन गोलंदाज यावी पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेते. क्षेत्ररक्षक यावी आपण पाहतात डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. इथे मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये झेलचीत होतोय आणि मैदानातून आभी परततोय. पहिल्या चेंडूत या ठिकाणी गोलंदाजाला राजला विकेट या ठिकाणी मिळते आणि या फलंदाज मात्र मैदानातून आधी याची खेळी मात्र ज्याने षटकार मारून असं वाटत होतं की चांगलं योगदान तो देईल, पण तो आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो मैदानातून परतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अतुल डावखरा फलंदाज आहे. अतुल एंड बदलतो. गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी सज्ज होतोय. शेवटचं षटक आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतले. इथे मात्र शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षण आणला गेले. दरम्यान अतुल तयार. अतुलने हा चेंडू मात्र खेळलाय. इथे एकच धाव घोषित मिळेल. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू गेला. अतुलने आपले खातं एक धावेने उघडले. येणारे काही चेंडू बाकी आपण या ठिकाणी पाहतात. 7-54 धावा धावफलकर आल्यात आणि जसं मगाशी पाय सांगितलं होतं की 61 प्रोजेक्टेड स्कोअर जो त्याला म्हटलं आता तो दिलं होतं स्क्रीनच्या माध्यमातून. त्या जवळपास हा संघ पोचतोय आणि यावी मात्र एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर आला होता. झेल मात्र सुटला आणि फलंदाजाला मिळालं एक चांगलं जीवदान. 2 धावांसाठी अतुलला 2 धावांचं योगदान इथे मिळालं. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ असं नेहमी म्हणलं जातं. एक एक झेल क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचा म्हणलं जातं, पण इथे मात्र झेल सोडला. 2 धावांचं योगदान इथे मात्र धावफलकामध्ये वाढ करतोय. 7-56. इथे पुन्हा एकदा बचावतो ग्रुपाने चेंडूला खेळून काढला. आपण पाहता चेंडू जातोय तो अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडू येणार. दुसरी धाव घ्यायची होती आणि इथे मात्र फलंदाज या ठिकाणी निश्चितच बाद होतोय. एक मोठा धोका. फलंदाज बाद. आठ बाद 57 या ठिकाणी अतुल देखील मैदानातून या ठिकाणी परतले आपण पाहायला मिळतो. नवीन फलंदाज इथे जॉईंट होईल 10व्या क्रमांकावर. ओंकार म्हटल्यानंतर अर्थात श्री गणपती बाप्पाचं नाव आणि आपण पाहतात की आज या गावामध्ये अर्थात पृथ्वीराज चषकच्या माध्यमातून अर्थात गणपती बाप्पाचं देखील या ठिकाणी आगमन होते. दरम्यान पृथ्वी चषकामधून दरम्यान यावी आपण पाहतात यावी एक धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक फलंदाज धावचित होण्याची संधी आणि आता मात्र शेवटचा फलंदाज या ठिकाणी मैदानात येणं बाकी. असं म्हणतात की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असलं की संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. क्रिकेटमध्येही असं असतं की खेळपट्टीवरचे 2 फलंदाज यांच्यामध्ये ताळमेळ असणं आवश्यक आहे. ते ताळमेळ मात्र या ठिकाणी चुकलं आणि शेवटचा फलंदाज या ठिकाणी माळीनगर संघाचा मैदानामध्ये येतोय अरिफ. शेवटचे षटक आहे. 57 धावा धावफलकर आल्यात. यावेळी बचावतो पण चेंडूला खून काढला. यॉर्कर पद्धत चेंडू होता मधल्या इष्टी दिशेने आतमध्ये येणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 30 घाई. एकच धावी ते मिळाली आणि सर्व गडी बाद 58 धावा धावफलकावर. सर्व गडी बाद 58 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. 59 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. ते माळीनगर संघाच्या मध्ये हरळवाडी या संघासमोर 59 धावा 6 षटकांचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर प्रति षटक साधारणतः 9.83 च्या सरासरी धावसंख्या धावफलकार नोंदवायची आहे. 4 विकेट धावचीतच्या रूपाने बाद झाले या ठिकाणी माळीनगर संघाची. अन्यथा धावसंख्याला निश्चित मोठा आकार येऊ शकला असता, पण क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि जर आणि तर शिवाय क्रिकेट तिकीट खेळलं जात असंही म्हटलं जातं. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा काय घडेल, काय बिघडणार, कोणता संघ पुढे जाईल याचा धावतं समाचारासाठी आपण ऐकूया पालघरचा अतिशय गोड आवाज ज्यांनी आखाती देशामध्ये खूप चांगलं योगदान दिलं ते चिराग मेहर सरांचा. थँक्यू, धन्यवाद. पृथ्वीराज चषक 2025चा महामुकाबला एरळवाडी हे गाव अतिशय समृद्ध आणि मी परवा सांगितलं की हे कृषीप्रधान असं गाव आहे आणि याच कृषीप्रधान गावाला
खऱ्या अर्थानं वारसा आणि वसा मिळतोय. सुमन मिल्क एरळवाडी आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या पृथ्वीराज रिअल क्वालिटी मिल्क अँड प्रोडक्ट्सचा प्रायव्हेट लिमिटेड एरळवाडीचा आज 15वा वर्धापन दिन सोहळा आज एरळवाडीमध्ये पार पडतोय. आणि आज श्री गणेश मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मगाशीच पार पडली. कलशारोहण सोहळा पार पडला आणि कालच आपण पृथ्वी प्लॅनेटचा उद्घाटन सोहळा सर्वांनी याची दही याची डोळा पाहिला. तो ऐतिहासिक वडूज नगरीमध्ये पार पडला. आणि हे सर्वांना सोबत घेऊन सन्माननीय धनंजय चव्हाण साहेब मार्गस्थ होत आहेत, पुढे पुढे मार्गक्रमण करतायत. त्यांचे बंधू श्री गणेश भाऊ चव्हाण या ठिकाणी क्रिकेटचा एक प्लॅटफॉर्म एरळवाडीमध्ये गेली 11 वर्ष ज्यांनी तयार करून ठेवला आहे. जसं मागाशी समालोचक प्रशांत अदवडे सरांनी सांगितलं, महाराष्ट्रातली ही दुसरी स्पर्धा आहे आत्ताची चालू आहे. एका बाजूला टिंगरे चषक सुरू आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातली ही मोठी स्पर्धा जी एरळवाडीमध्ये आणि यावर्षीचं मोठं प्राइज अर्थातच 3 लाख रुपये एवढं प्राइज आहे. व्यावसायिक क्रिकेट उद्यापासून सुरू होत आहे. अजूनही ग्रामीणचेच हाफ खेळवले जात आहेत. खऱ्या अर्थानं मी एवढंच सांगेन की धनंजय चव्हाण साहेब आणि गणेश भाऊ चव्हाण तुम्हाला मनापासून धन्यवाद आहेत. कारण तुम्ही क्रिकेटवरती जे प्रेम दाखवलंय आणि अनेक खेळाडू आज देशाच्या विदेशामध्ये खेळतायत त्याचं कारण अर्थातच हे एरळवाडीचं मैदान, बाजार पटांगण मैदान. या ठिकाणी आजचा हा 4था दिवस या 11व्या पर्वातील सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं आता तुम्ही आजच्या दिवसामध्ये जो आवाज ऐकला, पालघरचे दोन्ही समालोचक ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा बोलबाला आहे, इतका मधुर आवाज आहे आणि त्यांची कॉमेंट्री ऐकतच राहावी असे प्रशांत आदवडे सर, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. तुमच्यासोबत चिराग महिर आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठ मार्गदर्शक काका म्हात्रे हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. खऱ्या अर्थानं आपण सर्वांनीच या संपूर्ण स्पर्धेची कॉमेंट्री ऐकली, समालोचन ऐकलं, धावतं समालोचन ऐकलं. उद्या कदाचित उद्या चंदू शेट्टे सर असतील, लास्टचे शेवटचे 2 दिवस चंदू शेट्टे सर असतील. यानंतर सामन्यामध्ये जातोय आणि समालोचनाची सूत्र पुन्हा एकदा चिराग मिहीर सर यांच्या हाती. धन्यवाद प्रसाद जगदाळे सर आणि धन्यवाद काकाजी. जय मैदानाच्या 59 धावांचं आव्हान आणि 59 धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना हरेवाडीची पुन्हा एकदा ही A1 सलामीची जोडी प्रथमेश आणि गोपाळ. तर पहिल्या षटक घेऊन गोलंदाज हारिफ पहिला चेंडू घेऊन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवर प्रथमेश ऑन फायर. षटकार पृथ्वीराज, षटकार. प्रथमेशला आज विचारावं लागेल की सकाळ सकाळ बाबा तू खालाय तरी काय, ज्या पद्धतीची फलंदाजी तो करतोय पहिल्या चेंडूवर. असं म्हणायचं ना, जेव्हा MRIचा चेंडू होता किंवा आधीचं क्रिकेट होतं तेव्हा ते स्लो क्रिकेट होतं. म्हणजे तुम्ही पहिला चेंडू आधी बॅटवर घ्यायचे, त्यानंतर तो चाचपायचे आणि त्यानंतर तो चेंडू थोडासा जुना झाला की मोठे फटके मारायचे. परंतु आता असं नाही, पहिल्या चेंडूवर षटकार मारणारे अनेक फलंदाज आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघतो आणि त्यातील एक नाव अर्थात प्रथमेश राठोड. ते तुम्ही पिक्चर बघितला असेल, ज्या पिक्चरमध्ये राठोड म्हणजे अक्षय कुमारचा तो विक्रमसिंग राठोड, रावडी राठोड. आज हा रावडीच झालाय. खरं तर ज्या पद्धतीने ऑलराऊंडर परफॉर्मन्सेस आहेत, या सामन्यात 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. या आधीच्या सामन्यात 3 विकेट 29 धावा बनवल्या होत्या. या सामन्यात सुद्धा त्यांनी सुरुवात षटकाराने केलाय. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं. आणि आज संघाच्या ज्या पद्धतीने खेळासाठी तो मात्र खेळतोय. चेंडू जर भेटला असेल तर लवकर पाठवा आणि सामन्याला या क्षेत्ररक्षक या मैदानाच्या आत या. चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक मैदानाच्या आत या. हा जाऊया पुन्हा एकदा हारिफ. पुढचा चेंडू घेऊन समोर प्रथमेश. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक 2. बाहुबली 2 यायच्या अगोदर सर्वांना प्रश्न पडला होता की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. आणि मला प्रश्न पडलाय, ज्या क्षेत्रात तुम्हाला षटकार मारला होता तिकडे क्षेत्ररक्षक का लावला नाही.
नाहीतर हा झेल असू शकला होता. हा एवढा मोठा षटकार नव्हता. तुम्ही पाहिला असेल थोडासा चेंडू खाली डाऊन होत होता. 2 चेंडूवर सलग 2 षटकार. आणि आता हरीप काय करणार, कारण आता क्षेत्ररक्षक तिकडे लावला गेलेला आहे. डीप स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हरीप. यावी पुन्हा एकदा, परंतु यावी 2च धावा मिळतील असं एकंदरीत चित्र. येस, 2च धावा मिळतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 14. आम्ही नेहमी कॉमेंट्री करताना म्हणतो भारतीय फलंदाजाला तुम्ही पायावर गोलंदाजी करू शकत नाही. ऑन साईडला ते खूप स्ट्रॉंग असतात आणि तेच लगातार पाहायला मिळते. पाय पकडण्याचा प्रयत्न केला जातो. कदाचित तुम्ही क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने लावलं ते कदाचित तशी ती स्ट्रॅटर्जी असू शकते, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर आपण नेहमी म्हणतो की 3 स्टंप आहेत, 4थ्या 5व्या स्टंपवर तुम्ही गोलंदाजी करा, ही चांगली गोलंदाजी समजली जाते. परंतु तुम्ही जर पाय पकडण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला फटके पडतील आणि तेच पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू झाले, धावसंख्या फलकावर 14. 59 धावांचं आव्हान आहे. मला तरी वाटते ही धावसंख्या 6 षटकासाठी एक चांगली धावसंख्या आहे, नो डाऊट. परंतु इथून अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत. फिल्डर जास्त करून क्षेत्ररक्षक हे लक्ष ठेवा, आपल्याला चेंडू आणायचा आहे याकडे लक्ष असू द्या. या स्पर्धेचा तो नियमच आहे. चेंडू जिकडे जाईल तिकडे क्षेत्ररक्षक जो असेल ना तैनात, त्याने चेंडू जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 14. जसं प्रसाद सरांनी सांगितलं की एरावाडी हे समृद्ध गाव आहे. एरावाडी एरा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव आहे आणि खरं तर या गावाला अजून समृद्ध बनवायचं काम जर कोणी केलं असेल ना तर धनंजय चव्हाण साहेबांनी. कारण तुम्ही पाहू शकता एक दुग्ध व्यवसायामधले आता सध्या सर्वात गाजलेलं व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थात माजी पंचायत सदस्य सुद्धा ते आहेत. आणि लवकरच आपल्याला एखाद चेंडू बघायला जायचं होतं. प्लेअर कुठे गेलाय चेंडू? चेंडू बघायला जायचं तिकडे, चेंडू बघायला जा प्लीज. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 14. आपण गोष्ट करत होतो, आपण बोलत होतो की धनंजय चव्हाण साहेबांबद्दल. धनंजय चव्हाण साहेब ज्या पद्धतीने या संपूर्ण विभागाला रिप्रेझेंट करतात, ज्या पद्धतीने दुग्ध व्यवसायामधले सध्यातील सर्वात प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. सुमेश टी हा त्यांचा ब्रँड आहे आणि सुमेश टीचे तुम्ही श्रीखंड असतील, अनेक प्रकारचे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते आपण पाहतो आणि रोजगार निर्मितीचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून केलं जाते. लवकरच एखाद नवीन खुशखबर आपल्यापर्यंत येऊ शकते. त्या खुशखबरीकडे आमच्या सर्वांचं लक्ष, कदाचित ते ऑफिशियल अजून आलं नाहीये काही गोष्टी, त्यामुळे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणार आहे. ती खुशखबर काय ती आम्ही थोड्याच वेळात किंवा उद्याच्या दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जाऊया. धावसंख्या फलकावर लागतंय 14 धावा. 59 धावांच्या आम्हालाचा पाठलाग आहे आणि आज सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण आहे. आज गणेशाच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा सोहळा आज आहे. आपण ज्याला डेअरी म्हणतो म्हणजेच कंपनीवर, तिकडे येऊन तुम्ही तीर्थप्रसादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. जय मैदानाच्या यावेळी मात्र रिव्हर्स खेळायचा होता. चेंडू जास्तच बाहेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव. वाईट आहे पण गोलंदाजाला माहित आहे की त्यांनी काय चूक केलंय, कारण ऑब्स्टिकच्या जास्तच बाहेर आहे. गोलंदाज ऍग्री नाही आहे, परंतु विकेट किपर सांगतोय की त्याला इथे पाहिजे. आता काय करणार, तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर एकच रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू खूप महत्वाचे असतात. आपण नेहमी म्हणतो कुठलाही क्रिकेट असो, मग ते व्यावसायिक क्रिकेट असो किंवा ते मग इंटरनॅशनल क्रिकेट असतो, रिव्ह्यूची किंमत कधी कळते ना जेव्हा एखाद खूप क्लोज असा डिसिजन असतो. याही मात्र सरळ वाईट यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू आणि त्या चेंडूला फक्त सन्मान दिला. 1 धाव मात्र मिळेल. 4 चेंडू झालेत. दोन्ही पंचांनी आपले सांकेतिक खुणा दाखवलेल्या आहेत. एका बाजूला सरळ पंच म्हणजे मुख्य पंचाच्या भूमिकेत सादिक राजापूरकर, तर दुसऱ्या बाजूला जेपी पॅनलचे सर्वेसर्वा अर्थात जय पवार. जय पवार यांच्याबद्दल सांगायचं, बरडची टुर्नामेंट आणि त्यानंतर त्यांनी केलेली या संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतातील त्यांची पंचांची भूमिका आणि त्यानंतर उदयास आलेलं जेपी पॅनल आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जेपी पॅनल आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं संपूर्ण श्रेय जय पवार यांना जाते. कारण आपण म्हणतो की अचूक निर्णय आणि शिस्त याचं काम ते नेहमीच करतात. ओहो गोपाय, गोपाय ही आता मुरली वाजवतोय, कारण गोपाय हाही तसाच फलंदाज आहे. चला चेंडू बघायचा तिकडे, चेंडू बघा जरा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागलाय ती 21. या संघाचे संघ मालक सुद्धा आहेत गोपाळ.
ओके, मला वाटतं टीम त्यांनी एकत्र केलेले आहे, संघमालक वेगळे. सुधीर कदम हे संघमालक. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे ती आतापर्यंत 22 58 धावांच्या अमोलाचा पाठलाग. गोपाळ दरवर्षी या मैदानावर येतात आणि आजही आपल्या संघासाठी हारेवाडीचा संघ ज्या पद्धतीने आज खेळतो ना, कौतुक करावं लागेल. हो, याही पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर ती 22 धावा. पृथ्वीराज चषक 20-25 या स्पर्धेला 11वं हे वर्ष आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेची सुरुवात ज्या पद्धतीने याच एरवाडीच्या या बाजार पटांगणावर झाली. खरं तर या मैदानाचा इतिहास पाहिला तर समोर जे अन्नाचं दुकान आता ते तिकडे दिसते ना, ते दुकान आधी मैदानात होतं. इथे अनेक नारळी होत्या समोरच्या बाजूला, आपण ते पाहिलं असेल. मी 6-7 वर्ष येतोय, त्यामुळे मला त्या सर्व गोष्टी समोरच दिसतात की तिकडे ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणीवर मात करत हे मैदान सुसज्ज बनवण्याचं काम गणेश भाऊनी केलं. खरं तर गणेश भाऊंबद्दल साहेब दरवर्षी बक्षीस समारंभावर नेहमी म्हणतात की हे आमच्या गणेशला कसं जमतंय हे गणेशलाच माहीत. कारण एवढा दिवस ही स्पर्धा घेऊन जाणं आणि ज्या पद्धतीची स्पर्धा ते करतात, या स्पर्धेचा बोलबाला फक्त पश्चिम महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये, वर्ल्ड टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टीचा दबदबा आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ जरी असली तरी जी काही वेळेची आपल्याला पाबंदी आहे किंवा वेळेचा जे निर्बंध आहेत त्या वेळेतच सामना कंप्लीट करा, जेणेकरून सामने खूप चांगले पाहायला मिळतील. आता येणारे 30 चेंडू, धावा वेळ 37, 30 बॉल्स रिमेनिंग, 37 रन्स रिक्वायर्ड, करंट रन रेट 22. सुहास, बॉलर सुहास आणि सामोर जाईल तो प्रथमेश राठोड. बावीस धावा प्रथमेश साठी. सुहास, पहिला चेंडू रिवर्स खेळायचा होता, मिस टाइम झालाय, परंतु क्षेत्ररक्षक खूप खूप दूरवर आहे. चांगला प्रयत्न केला गेला परंतु चेंडू मात्र जाईल. इथे मात्र चौकार, 4 धावा. पृथ्वीराज चौकार. रिप्ले जर पाहिला असेल तर चेंडूमध्ये काही खराबी नव्हती. सुरुवातचा चांगला चेंडू होता, पण फलंदाजांनी स्वतःला स्विच केलं. डावखुऱ्या फलंदाजांनी उजव्या हाताच्या फलंदाजासारखी फलंदाजी करत तो चेंडू पायावर घेतला आणि चेंडू सीमा पार धाडलाय. चौकार. धावसंख्या फलकावर 26 धावा. 26. पुन्हा एकदा रिवर्स सक्सेसफुल. चेंडू सीमा पार, खणखणाती. पृथ्वीराज षटकार. स्कोर मूव्स ऑन 32. 32 धावा. आता आजचे सामने लवकर लवकर संपतात. आता प्रशांत सरांचा टर्न येईल की नाही ही जाऊया मैदानाच्या आत. पुढचा चेंडू घेऊन. ओ, या मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, तो मात्र चेंडूवर थांबेल. वीर 11 हरळवाडी संघाचे संघ मालक सुधीर कदम यांचे इकडे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. आपण पाहू शकता इथे सध्या ते उपस्थित होत आहेत संघाचा खेळ बघण्यासाठी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 34. माफ करा, शंभू 11 हे या संघाचं नाव आहे आणि त्या संघाचे संघ मालक सुधीर कदम इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं मी आयोजन कमिटीतर्फे अधिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्याच ओनरचं स्वागत षटकाराने. वळबारे मालक आले आणि मालक येता येता मालकाला त्यांनी खुश केलं आणि त्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मालकांकडून आलंय. धन्यवाद सुधीर कदम सर. इकडे 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी आलंय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 40 धावा. फक्त आणि फक्त 19 धावांची गरज. या षटकाचा विचार केला, चौकार, षटकार. 40 मध्ये 5 षटकार आतापर्यंत लागलेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. एक चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे लक्ष. 26 चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 आहे. यावेळी हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाचा, परंतु चेंडू हा स्वैर आणि धावसंख्या फलकावर 41 धावा.
सुधीर कदम सर, काय तुमच्या संघाने आज खेळ केलाय, कारण ज्या पद्धतीने त्यांनी मांडवगण फराटा संघाला या स्पर्धेतून पराभूत केला, जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास त्यांनी दुणावला आणि या सामन्यात 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 41 धावा, 3 चेंडू 3 लगातार षटकार आले तर साहेबांकडून 1001चं पारितोषिक असणार आहे. यावेळी हेलिकॉप्टर, आणि हेलिकॉप्टर मात्र जातोय सरळ पॅटने, सरळ चौकारासाठी, स्ट्रेट राईट चौकार. पहा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, तो तेवढा चांगला लागला नाही, पण तरी सुद्धा लॉंग बाउंड्री ला क्लिअर करणारा हा चौकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 45, 2 षटकं संपलेले आहेत, 14 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे 24. प्रथमेशला इथून 13 धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. जर प्रथमेशांनी जर अर्धशतक कंप्लीट केलं तर कदम साहेबांकडून 1001चं पारितोषिक असणार आहे. सौरभ यांनी अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं झळकावलेलं आहे. या 16 चेंडूत या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? 10 चेंडू तो खेळलाय, 37 धावेवर तो खेळतोय आणि नवीन गोलंदाजी मार्कवर इंद्रजीत हाही उंच पुरा गोलंदाज आहे. समोर मात्र जाईल गोपाळचा विचार केला, 2 चेंडू खेळलेत, 6 धावा त्याने आतापर्यंत बनवलेत. पहिला चेंडू, हा चेंडू पहा ज्या पद्धतीने एकच काढायचा होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि धावा मिळतील 2. पंचा नाही, कदाचित इकडे 1 बाउन्सचा निर्णय येणार आहे. थोडस गोपाळ ज्या पद्धतीने हसतायत ते स्माइल करतात, कदाचित त्यांना समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करून द्यायची होती. 1 बाउन्स चा इकडे मात्र एक कॉल गेला गेलाय आणि यानंतर अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत टीम शेटफळ विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ. तोही सामना खूप रंगतदार होणार आहे. पहा इकडे सिंगल साठी जाते, त्यांना माहित आहे राठोडला इकडे अर्धशतकाची जी संधी आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी गोपाळ मात्र स्वतःला ज्या पद्धतीने सांगतात की बाबा मला सिंगलच काढायचं आहे. 3 धावा तर आलेल्या आहेत ऑलरेडी. धावसंख्या फलकावर 48, जिंकण्यासाठी हव्यात 11 आणि अर्धशतकासाठी हव्यात 13, म्हणजे 2 चौकार आणि कदाचित 1 षटकार, असं काहीतरी चित्र असायला हवं. आता हे सर्व कॅल्क्युलेशन्स आहेत. एक षटकार, अर्धशतक पाहायला मिळणार का? 43 वर जाऊन पोहोचलाय फलंदाज. व्हॉट अ बॅटिंग. जिंकायला हव्यात 5 आणि धावाला जिंकायला हव्यात 5 आणि अर्धशतकाला हव्यात 7. 2 षटकार लागले लागोपाठचे तरी नाही, 1 चौकार तर लागायला हवा तर कदाचित ते चान्स मिळतील, परंतु तो चान्स कसा घेणार याच्याकडे लक्ष आहे. षटकार मला तर सामना संपतो ऑलरेडी, मग नंतर काही पाहायला मिळणारच नाही कारण सामना संपेल. चौकार आला तर संधी मिळू शकते. इकडे पहा सिंगल मात्र मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न आहे का? 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न पहा. इकडे समोरचा संघ ही त्याला संधी देतोय का? इकडे गडी बाद, आउट. आता 44 वर आहे आणि 6 मारू शकतो. आता ही संधी आहे. याआधी 16 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावला गेला होता, आता 12 चेंडू 44 आहेत. पहा म्हणजे या स्पर्धेतील सर्वात फास्टेस्ट 50 त्यांच्याकडे येऊ शकते जर या चेंडूवर षटकार लागला तर. नवीन फलंदाज मैदानाच्या आनंद जाधव. आता म्हणता 55 उमर 55 की दिल बचपन का, असं नेहमी म्हटलं जातं. आमच्या अक्षा मॅचचा आनंद घेत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही. चला अर्धशतक पाहायला मिळेल का? इंद्रजीत इकडे हा वाईट टाकतोय,
मला तो विराट कोहलीचा सीन आठवला, जिकडे विराट कोहलीला अशाच पद्धतीचं जेव्हा शतक करण्यासाठी संधी होती, गोलंदाजाने वाईट टाकला, तो पंचांनी वाईट दिला होता. त्याच्या मागे कारण होती, कारण ज्या पद्धतीने त्यांनी तो चेंडू सोडला होता, तो चेंडू कदाचित अंगाला लागला असता म्हणून तो वाईट दिला गेला नव्हता, ही त्यामागचं कारण होतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. चांगला कमबॅक केलाय, परंतु असं म्हणायला काही हरकत नाही, मेहरबा देर कर दिया आते आते. लास्ट बॉल. चला शेटपा संघाचा कर्णधार आपण यायचा इकडे जवळ, चला या कर्णधार येऊन राहा. ओ हो, इकडे मात्र चेंडू जातोय निर्धाव, षटक क्रमांक 3 इकडे मात्र संपुष्टात येते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती 56 आणि आता 12 चेंडू आणि 3 धावेची 18 चेंडू आणि 3 धावे 18 चेंडू 3 धावेची गरज आहे आणि 3 धावासाठी आता मला वाटतं मलाच कंटिन्यू करायला लागेल, कारण आम्ही 3-3 षटकं घेतो, परंतु आता कंटिन्यू करा. सर आमच्यात चालून जाते, तुमच्यात नाही चालत सादिक सर. चला तर 3 धावेची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार. मानाची स्पर्धा, या स्पर्धेकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. दरवर्षी हा पृथ्वीराज चषकाचा उत्सव कधी येतो ना, याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. पहा इकडे सुद्धा सिंगल, म्हणजे प्रथमेशला अजूनही संधी आहे, धावा हव्यात 2 आणि त्याला अर्धशतकाला हव्यात 6, म्हणजे अजूनही संधी आहे. परंतु त्या संधीचं सोनं केलं जाणार का? मालकांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घेतलं जाणार का? सुधीर कदम सर तर देण्यासाठी तयारच आहेत. पाहूया इथून मात्र ओमकार. 17 चेंडू 2 धावा. शेटपा संघाचा कर्णधार, चला आपण या प्रस्थान करा. इथे हा बाई एकच धावेची गरज आहे, एकच धावेची गरज आहे आणि तिकडे 6 धावेची गरज आहे. अर्धशतक होणार का? प्रेडिक्शन काय आहे पाहूया. अनेकांचे अनेक प्रेडिक्शन्स आहेत. इकडे मात्र हा सादिक राजापूरकर सर ज्या पद्धतीने मला ती पुन्हा विराट कोहलीची ती क्लिप आठवते, तसंच काहीतरी पाहायला मिळते. कारण विराट कोहली ते जे पंच होते ना, ते भारतीय संघासाठी नेहमी अनलकी पंच म्हणून त्यांची ओळख आहे. इकडे मात्र हा चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, तो चेंडू अडवणार का? चेंडू अडवला गेलाय. अर्धशतक झाला किंवा नाही झालं तरी कदम सरांनी सांगितलंय की 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला लागूच आहे. पहा हे मालकत्व असते. आपण नेहमी म्हणतो मालकाचं मन खूप मोठं असावं लागतं, कारण प्रत्येकाकडे दानत नाहीये मित्र. आणि गणेश सरांकडून पूर्ण संघाला आईस्क्रीम. हो, आज असंही प्रत्येकाला आईस्क्रीम देण्याचा दिवस आहे सर. ओ इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पहा एका धावेसाठी किती मोठा रणसंग्राम चालू आहे. असं वाटलं होतं 3.1 षटकामध्ये हा सामना संपेल, त्याच्यात एक वाईटही आला होता, परंतु त्यानंतर अजूनही सामना संपला नाही. सामना लांबवला जातोय का? 1 धावेची गरज. ओमकार. आता मात्र या 2च धावा मिळतील की षटकार? 2च धावा. येस, वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड राठोड. धन्यवाद. बॉल आणायचा आहे माईनगर संघाचे संघमालक या. आज कृष्णा पवार हा इकडे उपस्थित नव्हता आणि ज्या पद्धतीने माईनगर संघाचा आपण इकडे सन्मान करूया.